नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, ऑटोमोबाईल्स आणि ऑटो कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंगच्या प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्हशी रिलेटेड एक जबरदस्त अपडेट आली आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीच अपडेट डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. आणि एवढंच नाही तर या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण पुढे जाऊन बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इथे आपण या व्हिडिओचं हेडिंग वाचू शकतो. हेवी इंडस्ट्रीज मिनिस्ट्री प्रपोज डबलिंग ऑटो PLI अलोकेशन टू रुपीज 5,800 कोटी. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो ते पण आपण पुढे जाऊन बघणार आहोत. तर मित्रांनो, अवजड उद्योग मंत्रालयाने म्हणजे मिनिस्ट्री ऑफ हेवी इंडस्ट्रीजने येत्या आर्थिक वर्षात ऑटोमोबाईल्स आणि ऑटो कंपोनंट मॅन्युफॅक्चररसाठी प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम्सची अलोकेशन दुप्पट करून 5,800 कोटी रुपये करण्याचा प्रपोजल म्हणजे प्रस्ताव दिला आहे. या योजनेला आर्थिक वर्ष म्हणजे फायनान्शियल इयर 2025-2026 मध्ये 2,818.85 कोटी रुपये मिळाले होते. आणि मित्रांनो, PLI म्हणजे प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह ऑटो योजनेत प्रगत ऑटोमॅटिक उत्पादनाच्या देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि ऑटोमोटिव्ह उत्पादन मूल्य साखळीत गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी फायनान्शियल इन्सेंटिव्ह आहे. आणि मित्रांनो, हे फक्त अशा उत्पादनाच्या स्थानिक म्हणजे लोकल उत्पादनाला प्रोत्साहन देते जे 50% देशांतर्गत मूल्यवर्धन साध्य करतात. ही योजना शून्य उत्सर्जन वाहने म्हणजेच बॅटरी इलेक्ट्रिक वाहने आणि हायड्रोजन इंधन सेल वाहनावर केंद्रित होती. ही योजना 2021 मध्ये अनाउन्स करण्यात आली होती, परंतु फायनान्शियल इयर 2023-2024 हे पहिले कामगिरी वर्ष होते आणि आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये 4 मंजूर अर्जदारांना 322 कोटी रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली. 2024-2025 च्या कामगिरी वर्षासाठी 5 मंजूर अर्जदारांना एकूण 1,999.94 कोटीची रक्कम वितरित करण्यात आली. पुढे पाहता फायनान्शियल इयर 2027-2028 साठी लक्ष वाटप जवळपास 8,000 कोटी रुपये आहे, जे 5व्या वर्षी वाढून 9,500 कोटी रुपये झाले आहे, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. 2021 मध्ये ही योजना सुरू झाली तेव्हा परिभाषित केल्याप्रमाणे एकूण 25,938 कोटी रुपयांचे खर्च साध्य करण्यासाठी या वाटपांचे उद्देश आहे. वाटप दुप्पट करण्याच्या मागण्या मागील तर्क स्पष्ट करताना अधिकाऱ्यांनी सांगितले की सुरुवातीच्या काळात OEM उत्पादन प्रकल्प उभारण्यावर लक्ष केंद्रित करत होती, ज्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक आवश्यक होती. आता योजनेच्या तिसऱ्या वर्षात उत्पादन वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. ही योजना उत्पादनाशी संबंधित असल्याने उच्च उत्पादन पातळीसाठी प्रोत्साहनामध्ये संबंधित प्रमाणात वाढ करणे आवश्यक आहे. आणि मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफिशियल्सचे मत आहे की ही योजना खूप यशस्वी झाली आहे, कारण त्यामुळे 100हून अधिक उत्पादने तयार झाली आहेत, ज्यामुळे खरेदीदारांना अधिक EV पर्याय उपलब्ध झाले आहे. महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज, टाटा मोटर्स, ओला इलेक्ट्रिक आणि हिरो मोटोकॉर्प या 8 ऑटोमेकर्सनी उत्पादित म्हणजे मॅन्युफॅक्चर केलेल्या एकूण 94 प्रकल्पांना पाठिंबा दिला जात आहे, कारण 10 कंपोनंट
कंपन्यांनी तयार केलेल्या 37 व्हेरियंट्सनाही पाठिंबा दिला जात आहे. या कंपन्यांमध्ये टोयोटा, किर्लोस्कर ऑटो पार्ट्स, बॉश ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंडिया आणि कमिन्स टेक्नॉलॉजीज यांचा समावेश आहे. आणि मित्रांनो, या योजनेमुळे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत 35,657 कोटी रुपयांची टोटल इन्व्हेस्टमेंट आणि 32,879 कोटी रुपयांची टोटल डिटरमाइन सेल्स साध्य झाली आहे, असे मिनिस्ट्री ऑफ हेवी इंडस्ट्रीने एका प्रेस स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे. आणि मित्रांनो, काही इलेक्ट्रिक टू व्हीलर OEMs जसे की एथर एनर्जीने ही योजना स्टार्टअप्सना समर्थन देत नाही या चिंतेला उत्तर देताना वर उल्लेख केलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की उद्योग प्रतिनिधित्व करू शकतो आणि सरकार स्टार्टअप्स आणि लघु उद्योगासाठी स्वतंत्र म्हणजे सेपरेट PLI योजनेचा विचार करू शकते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आतापर्यंत ऑटोमोबाईल आणि ऑटो कंपोनंट PLI स्कीमवर जी अपडेट आली आहे ती बघितली. तर चला आता आपण बघणार आहोत या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या जबरदस्त कंपन्यांना स्टडी करू शकतो. तर मित्रांनो, या अपडेटमुळे आपण महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड या कंपनीला स्टडी करू शकतो आणि आपण या कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न येथे बघू शकतो. प्रमोटर्सची होल्डिंग, FISDIs आणि पब्लिकची होल्डिंग आणि कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0.02%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण अशोक लीलँड लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो आणि जर आपण कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण येथे बघू शकतो आणि कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 41.15%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण हिरो मोटोकॉर्प या कंपनीला देखील स्टडी करू शकतो आणि इथे आपण कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक करू शकतो आणि कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण बॉश लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो आणि येथे आपण बॉश लिमिटेड या कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक करू शकतो आणि कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण युनोमिंडा या कंपनीला देखील स्टडी करू शकतो आणि जर आपण इथे कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर कंपनीमध्ये प्रमोटर्सची, FISची, DISची, पब्लिकची होल्डिंग आपण येथे चेक करू शकतो आणि युनोमिंडामध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑटोमोबाईल आणि ऑटो कंपोनंट PLI म्हणजे प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीमला घेऊन जी अपडेट आली आहे ती बघितली. तसेच या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.